लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पुण्याच्या भोरमध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. भोर तालुक्यातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची जोरदार हजेरी. सणसवाडी परिसराला पावसानं अक्षरशः झोडपलं. वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. भोरला जोडणाऱ्या नीरा नदीवरील राणी लक्ष्मीबाई पुलावरती गुडघाभर पाणी. पहिल्याच पावसानं पुलावरील रस्त्याला ओढ्याचं स्वरूप. त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर आता नागरिकांची नाराजी. जळगावमध्ये डिझेल अभावी 500 मालवाहू वाहनं एकाच जागी थांबून डिझेल तुटवड्याचा ट्रान्सपोर्ट व्यवसायावर मोठा परिणाम झाला. डिझेल अभावी दररोज होणारी 4 कोटींची उलाढाल ठप्प. सरकारनं डिझेल उपलब्ध करून देण्याची ट्रान्सपोर्ट संघटनेची मागणी. जळगावच्या चाळीसगावमध्ये पातोंडा या रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंपवरती शेतकऱ्यांची गर्दी. शेती कामांना लागणाऱ्या डिझेलसाठी शेतकरी रांगेत. मान्सूनपूर्व शेती कामांमुळे डिझेलची मागणी वाढली. जळगावमधील एकाच पेट्रोल पंपावरती गॅस सिलेंडर पुरवठा करणारी भारत पेट्रोलियम कंपनीची तब्बल 7 ते 8 वाहनं रांगेत उभी. तर डिझेल तुटवड्याचा गॅस सिलेंडरचा पुरवठा आणि वाहतूक करणाऱ्या वाहनांवर परिणाम. स्वतंत्रपणे आणि वेळेत डिझेल पुरवठा करण्याची मागणी सुरू. जालन्यामध्ये कॅन आणि बॅरलमध्ये देखील डिझेल मिळणार. जिल्हाधिकाऱ्यांचे हे आदेश. कॅन बॅरलमध्ये डिझेल मिळणार नाही असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला. शेतकऱ्यांना डिझेल मिळण्यास अडचणी येत असल्यानं आदेश मागे घेण्यात आला. संभाजीनगरात पालिकेच्या ट्रॅक्टरला डिझेल नसल्यानं शहरातील पाणीपुरवठा ठप्प. शहरातील जलकुंभांवरती पाणीपुरवठा करणारे टँकर सकाळपासून तटकळत उभे. संभाजीनगर शहरातल्या अनेक ठिकाणी डिझेल टंचाईचा फटका बसला. यवतमाळ जिल्ह्यामध्ये डिझेल तुटवड्यावरती खासदार संजय देशमुख ॲक्शन मोडमध्ये. जिल्हाधिकारी विकास मीना यांच्यासोबत फोनवरून चर्चा. शेतकऱ्यांना डिझेल कमी पडू देणार नाही. जिल्हाधिकारी विकास मीना यांचं संजय देशमुख यांना हे आश्वासन. जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुऱ्हा या परिसरामध्ये आता SR आणि द्वारका किसन पंपावर इंधन पुरवठा सुरळीत. इंधन पुरवठा सुरळीत झाल्यानं शेतकऱ्यांसह वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यामध्ये इंधन साठ्यात 19.8% वाढ. इंधन तुटवडा भासणार नाही याची जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती समोर. छत्रपती संभाजीनगरमधील पेट्रोल पंपावरती वाहनांच्या रांगा. छत्रपती संभाजीनगर जालना रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतुकीला अडथळा निर्माण. परभणीमध्ये शेतकऱ्यांना 100 लिटरपर्यंत डिझेल मिळणार. सातबारा दाखवल्यास डिझेल उपलब्ध करून देण्याचे पुरवठा विभागाचे आदेश. शेती कामांची अडचण पाहता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं आदेश काढले. राज्यातील शेतकरी आणि ट्रान्सपोर्ट वाहनांना प्राधान्यानं इंधन उपलब्ध करून द्यावं. महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो वाहतूक महासंघाची मोठी मागणी. जळगाव जिल्ह्यामध्ये खाद्यतेलाच्या किमतींमध्ये 3 ते 5 रुपयांपर्यंतची वाढ. पेट्रोल डिझेलच्या तुटवड्याचा परिणाम. त्यामुळे किमती वाढल्या. डिझेल तुटवड्यामुळे खाद्यतेलाची वाहतूक करणारी वाहनं कंपन्यांमध्ये थांबून असल्याची विक्रेत्यांची माहिती समोर. अहिल्यानगरमध्ये गोदावरीतील वाळू लिलावधारक आणि रामपूर ग्रामस्थांमधील वाद चिघळला. अनधिकृत वाळू उपसा आणि नदीचा नैसर्गिक प्रवाह वळवला. त्यामुळे वाद. गावातील महिला आणि युवकांवरती वाळू लिलावधारकांच्या गुंडांकडून दगडफेक. वाशिममध्ये वाढत्या मागणीमुळे कॅनच्या दरात वाढ. तर एका कॅनची किंमत 350 वरून 500 रुपयांवर गेली. डिझेल भरण्यासाठी शेतकऱ्यांची कॅन घेऊन पंपावर रांग. शेतकरी कर्जमाफीचे निकष 8 दिवसांमध्ये ठरवणार. शेतकऱ्यांना 2 लाख रुपये कर्जमाफी दिली जाईल. कृषी मंत्री दत्ता भरणे यांची माहिती. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा निर्धार सरकारनं केलाय. 2 वेळा आश्वासन दिलं पण स्पष्ट GR मात्र निघाला नाही. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची ही सरकारवर टीका. मोटेगावकरच्या विरोधात कोल्हापूरमध्ये ठाकरेंची सेना आक्रमक. कोल्हापूरमधल्या खासगी क्लासेसच्या मालमत्तेची चौकशीची मागणी. मोटेगावकरच्या क्लासेसमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची फीस परत देण्याची देखील मागणी करण्यात आली. बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावरती भाजपसह हिंदुत्वादी संघटनांकडून आंदोलनाची हाक. रस्त्यावरती नमाज बंद करा. हिंदूंना किल्ले दुर्गाडी मंदिरामध्ये प्रवेश द्या. अशा मागण्यांसाठी बकरी ईदच्या दिवशी किल्ल्याच्या परिसरात हनुमान चालिसा आणि दुर्गा स्तोत्र पठण करण्याचा इशारा. परभणीमधील वाघी गावामध्ये शिवरायांच्या पुतळ्यावरून आता प्रशासन आणि ग्रामस्थ आमनेसामने. पुतळा अनधिकृत जागेवरती असल्याचा प्रशासनाचा दावा. वाघी गावामध्ये 18 तारखेला शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलेला. प्रशासनाकडून पुतळा हटवण्याच्या हालचाली देखील सुरू असल्याची माहिती. नाशिकच्या सिन्नरमध्ये शेतकऱ्यांचं कांदा उतूर आंदोलन. कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी सिन्नरमध्ये मार्केट कमिटी कार्यालयासमोर पवारांच्या राष्ट्रवादीनं केलं आंदोलन. लातूर शहरातील बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांची सीबीआयकडून चौकशी सुरू. नीट पेपर फुटी प्रकरणी चौकशी. लातूर शहरातल्या 4थ्या डॉक्टरची देखील सीबीआयकडून चौकशी करण्यात आली. नाशिकच्या येवल्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या तालुकाध्यक्षाची वृद्ध महिलेला मारहाण करण्यात आली. पांडुरंग शेळके यांच्यासह 5 जणांवरती गुन्हा दाखल. महिलेला शासनाकडून मंजूर झालेल्या घरकुलाला विरोध करत महिलेला मारहाण. कोल्हापूर महापालिकेच्या नळातून पांढऱ्या रंगाचं पाणी. नळ सुरू होताच पाण्यासोबत वाफेसारखा धूरही. पाण्याचा रंग आणि स्वरूप बदललं. त्यामुळे नागरिकांनी आता चिंता व्यक्त केली.
बीडच्या परळी गंगाखेड परभणी राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचं आणि रस्त्याचं काम 3 ते 4 वर्षांपासून रखडलंय. रखडलेल्या कामामुळे आता रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यात. पावसाळ्यामध्ये याच पुलावरून शहरातील नाल्याचं पाणी जातं, त्यामुळे काम तातडीने पूर्ण करा अशी मागणी. अहिल्यानगरच्या पाथर्डी शहरामध्ये केमिकलयुक्त आंबा विक्रीच्या माहितीनुसार पंचायत समिती आणि आरोग्य विभागाकडून तपासणी मोहीम सुरू. कॅल्शियम कार्बोनाइटने पिकवलेल्या आंब्याचा संशय आल्यानं विक्रेत्यांकडील आंब्यांचे नमुने पुण्याला पाठवले. अंबरनाथकरांवरती पाणी कपातीचं मोठं संकट. आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करणार. चिखलोली धरणातील पाणीसाठा घटला. अंबरनाथकरांना पाणी कपातीचा इशारा. कोल्हापूर या ठिकाणच्या दऱ्याचे वडगाव ग्रामस्थांचा करवीर पंचायत समितीवर मोर्चा. रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मदत मिळत नसल्याचा आरोप. तर गेल्या 1.5 वर्षांपासून कामांना मंजुरीच मिळत नाहीये याचा निषेध. ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयाला टाळंही ठोकलं. अकोला या ठिकाणच्या गुरुदी परिसरामध्ये गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण. स्थानिक नागरिक त्रस्त. युवा सेनेकडून निषेध आंदोलन. नागरिकांना नियमित पाणी पुरवठा होत नसल्याचाही आरोप. युवा सेनेचं पाण्याच्या मागणीसाठी आंदोलन. भीमाशंकर देवस्थान नेमकं कोणत्या तालुक्यामध्ये यावरून वाद. भीमाशंकर देवस्थानाला आंबेगाव जोडण्याचा बाबाजी काळे यांचा प्रस्ताव. दिलीप वळसे पाटलांनी प्रस्तावाला संमती दिली त्याचा आरोप. तर भीमाशंकरला आंबेगावचं नाव जोडल्यास आंदोलन करू. दिलीप मोहिते पाटील यांचा हा इशारा. मालेगावमध्ये सार्वजनिक नागरी सुविधा समितीने उपसले आंदोलनाचे शस्त्र. मुसम नदीमध्ये वारंवार रक्तमिश्रित पाणी सोडलं जातंय अशा नृत्याच्या निषेधार्थ आंदोलन. आज आंदोलनाचा दुसरा दिवस. आंदोलकांची तब्येतही खालावली. सांगली महापालिकेकडून भांडवली मूल्यावरती आधारित घरपट्टी आकारण्याची प्रक्रिया सुरू. पहिल्या टप्प्यामध्ये 6,000 नोटिसांचं वाटप महापालिकेकडून पूर्ण. महिनाभरामध्ये पालिका क्षेत्रातील 2,06,000 मालमत्ताधारकांना घरपट्टीच्या नोटीस दिल्या जातील. पुण्यातील रांजणगाव राजगुरुनगर या ठिकाणी मार्गाची दुरावस्था झाली आहे. नागरिकांकडून तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी. खराब रस्त्यामुळे वाहन चालकांना त्रास. रस्त्यावरती पडलेल्या ठिकठिकाणी मोठे खड्डे. अपघातांची संख्या वाढली. नाशिकच्या इगतपुरीमध्ये बकरीद सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे सशस्त्र संचलन. पोलीस ठाणे, दंगा नियंत्रण पथक, होमगार्ड अधिकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त या ठिकाणी तैनात. साताऱ्यातल्या वाईमध्ये आता लघुकुंभ मेळाव्याचं आयोजन. धार्मिक भक्तिमय वातावरणामध्ये प्रारंभ. विविध प्रांतांमधून 100हून अधिक साधू कृष्णातिरी लघु कुंभमेळ्यासाठी दाखल. वाई नगरीचे नगराध्यक्ष अनिल सावंत यांची देखील उपस्थिती असल्याचे दिसते. पीक विमा कंपनी विरोधात कैलास पाटील यांची आता मुख्यमंत्र्यांकडे धाव. धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 978 कोटींची विमा भरपाई मिळावी. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांचीही मागणी समोर. विदर्भातील जिल्ह्यांना आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट. तर उर्वरित जिल्ह्यांना तापमानवाढीचा देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला. गोंदिया जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा 45.2 अंशांवर. उष्णतेमुळे एका शेतमजुराचा मृत्यू झाल्याचा आरोग्य विभागाचा अंदाज. सोलापूरमध्ये वृक्ष लागवड मोहीम. तापमानवाढीचं संकट लक्षात घेता वृक्ष लागवड मोहीम एक घर एक झाड या उपक्रमांतर्गत 5,000 झाडांचं वाटप. आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे आणि डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षांचं वाटप. बोंधू ऋषिकेश वैद्यचा पुणे सत्र न्यायालयानं जामीनच फेटाळला. दैवी शक्तीचा संचार असल्याची बतावणी करून महिलेवर बलात्कार केल्याचा या वैद्यवरती आरोप. आरोपीला जामीन दिल्यास तपासावर परिणाम होणार. वकिलांचा युक्तिवाद. एटीएस आणि कल्याण पोलिसांकडून 34 कोटींचे अंमली पदार्थ जप्त. 9 किलो 768 ग्रॅमचे हिरोईन नावाचे अंमली पदार्थ जप्त. मुख्य आरोपीसह 5 जणांना ताब्यात घेतलं. चौकशीमध्ये आंतरराज्य ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश. वर्धा जिल्ह्यामध्ये भरधाव वाहनाच्या दुचाकीला धडक. भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील 3 मृत्यू. हिंगणघाटकडे जाताना हा अपघात सुगुणा कंपनीजवळ झाला. सांगलीमध्ये महापुरुष अंगामध्ये येत असल्याचं सांगत महिलेला नरबळीचा सल्ला. नरबळी आणि गर्भवाताचा सल्ला देऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार. सांगलीच्या विटा पोलीस ठाण्यामध्ये 3 बोंधूंविरोधात लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.